press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार, मी मारुती संगपाळ आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह. समर्थन लाईव्हमध्ये सर्वांचे स्वागत. नालासोपारा प्रभाग क्रमांक 42चे बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक पंकज पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामे केली आहेत. धानीव तलाव सुशोभीकरण, गटारांची कामे, रस्त्यांचे खडीकरण आणि डांबरीकरण, रस्त्यावरचे पथदिवे यांसारखी लोकोपयोगी कामे केली असल्याचे सांगत पंकज पाटील यांनी प्रभागातील प्रगतीबाबतचा लेखाजोखा समर्थन लाईव्हला मुलाखत देताना मांडला. प्रभाग क्रमांक 42 मध्ये धानीव तलाव सुशोभीकरण केलं. तसंच अनेक गटर, रस्ते खडीकरण, डांबरीकरण आहे. जो पथदिवे आहे म्हणजे पूर्ण प्रभागात प्रत्येक गल्लीत तुम्ही जाल तर पथदिवे ही मुख्य माझं स्वप्न होतं की प्रत्येक दरवाजात ही रोड लाईट म्हणजे पाहिजे, ते मी पूर्ण केलं प्रामुख्याने. आणि जे पाईपलाईनचं काम बऱ्यापैकी पूर्ण होत आलं. म्हणजे प्रत्येक नागरिकाला जे झोपडपट्टी चालित राहतात त्यांना स्टँड पोस्ट 10 रूम मागे, 12 रूम मागे ही योजना प्रामुख्याने राबवली. येत्या काळात हेच की प्रत्येक जे नागरिक राहतात तिथे टॅक्स भरतात त्यांना प्रत्येकाला पाण्याची सुविधा झाली पाहिजे. आणि जे ड्रेनेज म्हणजे सांडपाणी त्याची व्यवस्था बरोबर झाली पाहिजे. आणि प्रत्येकाला चालण्यासाठी रोड, रस्ते हे प्रामुख्याने पूर्ण करायला मदत येते. मी ऑफिसमध्ये आलो तर बाहेरच बसतो, ऑफिसच्या आतमध्ये केबिनमध्ये कधीच बसत नाही. आणि हप्त्यातून एक दिवस वॉर्डमध्ये फिरतो तेव्हा जे समस्या मला डायरेक्ट बोला असं म्हणतो, कोणा थ्रू तुम्ही येऊ नका, डायरेक्ट माझ्याबरोबर बोललं मला आवडतं. आणि मी डायरेक्ट समस्या हे कोणापासून पळून नाही जात, म्हणजे समोरासमोर मी लोकांशी संवाद साधतो. प्रमुखपणे पाण्याचीच समस्या आहे आणि तेच आम्ही सोडवायचा प्रयत्न करतो. आठवड्यातून एकदा आपण प्रभागात फिरतो आणि नागरिकांशी संवाद साधतो, हे पंकज पाटील यांचे शब्दच ते करत असलेल्या विकास कामांची पोचपावती देतात. हा व्हिडिओ आवडल्यास यूट्यूबवर समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.